गाठोडं बांधणं माहिती आहे का हो तुम्हाला? कुठंही प्रवासाला जाताना पूर्वी बॅगा नसायच्या. त्यावेळी गाठोडी बांधली जायची. असंच खमंग खुसखुशीत आळूचं गाठोडं करूयात. नमस्कार. डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथं मला कोवळी मस्त 25-30 आळूची पानं मिळाली. म्हणलं 10-12 पानांची तरी गाठोडी करूयात. मग काय स्वच्छ पानं धुवून घेतली. 4 ते 5 वेळा पाण्यामध्ये बुडवून धुवून घेतली आणि त्यानंतर त्याची देठ काढली. आपल्याला देठ पण वापरायचेत आणि ही कोवळी पानं पण वापरायचेत. तर देठाची सुद्धा अशी सालं काढून घ्यायची. जेवढी लांब लांब निघतील ना तेवढी चांगली, ती आपल्याला उपयोगाला येतील. तर आता इथं काय केलं तर देठ काढून घेतला आणि नंतर मागचा वरचा शेंडा जो असतो ना तो पण प्रत्येक पानाचा काढून घेतला. आणि देठाचा हे जे साल आहे ना ते पण जेवढं लांब लांब काढता येईल ना तेवढं काढून घेतलं. हे पण आपल्याला गाठोडं बांधायला उपयोगाला येणार आहे बरं का. तर इथं 10 ते 12 पानांसाठी मी काय केलं तर अर्धी वाटी खोबरं घेतलं. हे खोबरं सुकं खोबरं आहे. आता हे सुकं खोबरं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यासोबतच तेवढेच पांढरे तीळ घेतले. आता पांढरे तीळसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. 1 चमचाभर ओवा घालायचा, 1 चमचाभर बडीशेप घालायची आणि अर्धा चमचा हिंग घालायचा. आता हे सगळं मिश्रण मस्त असं लालसर म्हणजे खरपूस होईतोपर्यंत कढईमध्ये बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं. आता हे आपलं सारण तयार झालं. हे सारण जे आहे ना ते आपण आतमध्ये भरून मस्त खुसखुशीत आळूवडीपेक्षाही भारी आणि कमी किचकट झटपट होणारे अशी ही गाठोडी करूयात. तर आता काय करायचं, एक मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं. त्यामध्ये लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि मुठभर कोथिंबीर, हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून बारीक करायचं. तुम्हाला मिरचीचं प्रमाण जेवढं तिखट लागत असेल ना तेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता. मला जेवढं लागतं ना तिखट म्हणजे झेपतं तेवढं मी वापरलेलं आहे. तर आता हा हिरवा खरडा आणि आपण भाजलेलं सगळं साहित्य एकत्र करूयात. मस्त असं हलवून घेऊयात, एकजीव करूयात. हा पदार्थ तसं 2 दिवस टिकतो बरं का आणि अगदी फ्रीजच्या बाहेर. तोही कुरकुरीत राहतो आणि कुठलंही मोहन न घालता किंवा सोडा न घालता. तर आता याच्यामध्येच आपण लिंबू पिळूयात. म्हणजे काय होईल, चुकून जर का आळूची पानं खाजरी असतील ना तर घशाला खाज सुटणार नाही. ही टीप लक्षात ठेवा की आळूची पानं खाजरी असू शकतात. आपल्याला जर खात्री नसेल की चांगली आहेत की नाही तर चिंचेचा कोळ किंवा आंबटपणासाठी लिंबू अवश्य वापरा. मग तो पदार्थ कोणताही असो, म्हणजे मग आळूची पानं खाजत नाहीत. आता चवीनुसार मीठ घालून हलवून घेतलं आणि त्यानंतर इथं आता डाळीचं पीठ घेतलं. डाळीचं पीठ 2 कप, त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालून अर्धा चमचा हळद घातली. त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालून घेतलं आणि पाणी घालायचं. हे सगळं मिश्रण थोडं थोडं पाणी घालत घालत अगदी भज्याच्या पिठासारखं करून घ्यायचं. थोडंसं घट्ट राहिलं ना तरी चालेल, पण अगदी सैल नको. तर आता छान हलवून घ्यायचं, गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता आपलं सारण मुरतं आहे. लिंबाचा रस मुरला ना की सारण पण छान होतं. लागेल तसं पाणी घालून हे वरचं आवरण आपण तयार करून घेतलं. आळूची पानंसुद्धा साफ करून घेतली आहेत. आता रेसिपीला मेन सुरुवात होते. ही सगळी तयारी झाली ना की एकदम झटपट रेसिपी होते आणि लहान मुलांनासुद्धा आवडते. तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा कुणी पाहुणे येणार असतील ना तरीसुद्धा करू शकता. तर आता हे सगळ्या पानाचे व्यवस्थित देठ मी कापून घेतले. त्यानंतर हे तयार केलेलं सारण जे आहे ना ते 1 चमचाभर या आळूच्या कोवळ्या पानामध्ये भरायचं. पानं जेवढी लहान असतील ना तेवढं छान. लहान पानं मिळाली नाहीत तर मोठ्या पानाचे 2 किंवा 3 भाग करून घ्यायचे आणि असं गाठोडं बांधायचं. आता हे गाठोडं बांधायला आळूच्या पानाचं देठाचं साल जे आहे ना तेच वापरले. ते सुद्धा आपण कुरकुरीत अगदी खाऊ शकतो. तर अशी ही गाठोडी बघा करायला सुरुवात झाली. आता एखाद्या गाठोड्याची गाठ सुटूसुद्धा शकते. तर पुन्हा अगदी अलगद गाठ मारायची. जेवढी तुम्हाला शक्य आहे ना तेवढे वेळे द्यायचे आणि गाठ घट्ट करायची. फार जोर लावावा लागत नाही. अगदी झटपट छोटे छोटे आकाराचे मस्त तयार होतात. तर हे बघा आता ही गाठोडी जी आहेत ना ती सगळी बांधून तयार झाली. खरं तर ना म्हणजे ही गाठोडी बांधत असताना मनात एकच गाणं सारखं घुमत होतं. येऊ कशी कशी मी नांदायला, नका लावू गाठोडं बांधायला, येऊ कशी कशी मी नांदायला. सारखं डोक्यात तेच.
म्हटलं नांदायला जाणाऱ्या प्रत्येक बाईला काहीतरी वेगळा पदार्थ यावा लागतो. मग हा मी केलेला वेगळा पदार्थ तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे मग असे छान छान पोस्ट केलेले व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. नोटिफिकेशन आलं रे आलं ना की तुम्ही मस्त असे नवीन खमंग खुसखुशीत पदार्थ बघू शकता. तर हे बघा, आता हे आपलं गाठोडं वेगवेगळ्या पद्धतीनं बांधून झाले. अलगद हाताने गाठ मारून घेतली. मोठा जर का देठ असेल ना तर नुसते तिढे दिलेत ना तरीही चालेल, आणि लहान देठ असेल तर गाठ मारून घ्या, म्हणजे तेलामध्ये हे सुटणार नाही. भजीला एकदम भारी ऑप्शन. आणि मला माहिती आहे की आत्तापर्यंत हा पदार्थ तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्लासुद्धा नसेल. आहे की नाही भन्नाट रेसिपी. तर आता ही सगळी गाठोडी एक एक करून आपण बांधून घेऊयात. आळूची पानं जेव्हा आपण बाजारातून आणतो ना त्यावेळेला ती जाड पानाची बघून आणायची, आणि जेवढी डार्क असतील ना तेवढी चांगली, म्हणजे तो खाजरा आळू नसतो. आणि महत्त्वाचं म्हणजे खाजरा आळू ओळखायचा कसा, तर आळूच्या पानावरती हात फिरवायचा आणि असं घासून बघायचं. हाताला जर का बोटानं खाज आली ना तर 100% समजायचं की हा खाजरा आळू आहे. तर ही आळू ओळखायची टीप. तर आता काय करायचं, हे आपलं भज्याचं पीठ जे आपण तयार केलं होतं त्या डाळीच्या पिठामध्ये ही एक एक अशी गाठोडी बुडवायची आणि तापलेल्या तेलामध्ये सोडायची. मस्त खरपूस तळून घ्यायची. आपल्याला याच्यामध्ये कुठंही मोहन घालावं लागलं नाही आहे किंवा सोडासुद्धा घालावा लागला नाही आहे. फक्त भिजलेलं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये मस्त अशी ही गाठोडी तयार होतात. गरम गरम खायला तर एवढी सुंदर लागतात की नाही, म्हणजे जेवणाची डावी बाजू. किंवा आपण नेहमी जेव्हा भजी करतो तर भज्याला ऑप्शन म्हणून सुद्धा खूप छान लागतात. तेव्हा एकदा नक्की करून पहा. तर आता तुम्हाला माझी नेहमीची टीप माहिती आहे की मी फक्त कढईमध्ये एकदा तेल चांगलं कडकडीत तापवून घेते आणि नंतर गॅस बारीक करते आणि बारीक गॅसवरतीच कुठलाही पदार्थ तळते, म्हणजे तो पदार्थ तेल पित नाही आणि छान पण होतं. तर आता हे बघा, आणखीन म्हणजे पहिला एक लॉट तळून झाला, आणखीन एक लॉट तुम्हाला मी दाखवते. तर तेल तापले का बघितलं आणि त्यानंतर पुढचा लॉट तेलामध्ये सोडला. आता व्यवस्थित बारीक गॅसवरती ही गाठोडी सोडायची, तळून घ्यायची. आतमध्ये आपण जे सारण वापरले ना ते एकदम चवीला चटपटीत आणि मस्त आहे. फार तिखट नाही आहे आणि अगदी गोडवा पण नाही आहे. त्यामुळं शुगरवाले जे आहेत ते पण अगदी आवडीनं खातील. म्हणजे ज्यांना साखरेचा पदार्थ खायचा नाही आहे ना तर ते सुद्धा हे पदार्थ अगदी चवीनं खातील. मुलांनाही आवडेल आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या यांनी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे बघा, आता बरोबर डाळीचं पीठ मापात झालं आणि आपली ही सगळी गाठोडे तळून झाली. आळूच्या पानाला जर तुम्ही चिंचेचा हे जो असतो म्हणजे चिंच भिजवून ते जे पाणी होतं कोळ, तर कोळ असं नाही, फक्त चिंचेचं पाणी, ते जरी हाताने पुसून घेतलं ना तरीही चालेल. किंवा लिंबू जरी घातलेलं असलं ना तरीही चालेल. मग काय होतं, तर लिंबाची चव पण छान येते आणि खाजरा आळू असेल ना तर खाज पण सुटत नाही. आणि चुकून एखाद्या वेळी समजा असं झालं की कधी तुम्ही एखादी आळू वडी केली, पानात वाढली गेली आणि खाताना लक्षात आलं की अरेच्या आळू खाजरा आहे, घशात खवखव वाढते, म्हणजे चुकून एखाद्या वेळी होतं. तर असं जर का झालं ना तर काय करायचं, तर थोडंसं लिंबू पाणी प्यायचं, आमसूल एखादं खायचं किंवा चिंचेचं एखादं बुटूक तोंडात टाकायचं. म्हणजे कुठलाही आंबट पदार्थ तुम्ही तोंडामध्ये चगळला की नाही की आळूची येणारी खवखव खाज जी असते ना ती एकदम कमी होते. घसा खाजतो, कान खाजतात आणि चुकून आपल्याकडून कधीतरी असं होऊ शकतं. म्हणून ही टीप तुमच्यासाठी. आणि आळूची पानं आपण जेव्हा धुतो ना त्यावेळेला धुतल्यानंतर आळूच्या पानावरती पाणी कधीच टिकत नाही, म्हणून पुन्हा एकदा ती पानं पुसून घ्यायची. आणि वडी करताना किंवा हे करताना गाठोडी करताना त्याचा मागचा देठ आहे ना तो व्यवस्थित एका लेवलमध्ये कापून घ्यायचा. म्हणजे काय होतं, तर हे गाठोडं जे आहे ना ते फुटत नाही किंवा वडीसुद्धा फुटत नाही. ह्या छोट्या छोट्या टिप्सनी तुमचा हा पदार्थ अगदी भन्नाट होणार आहे. बघा, कढई भरून केलं ना तरी पुरत नाही बरं का.
आता हे थोडंसं जर एकमेकाला चिकटलं तर झाऱ्याच्या साहाय्यानं तेलातच वेगळं करून घ्यायचं. मस्त अशी हिरवीगार गाठोडी तयार होतात. आतमध्ये पानाची चव, वरती भज्याच्या कोटिंगची चव आणि त्याच्या आतलं सारण. एकदम भन्नाट कॉम्बिनेशन होतं. आता हे खाल कशासोबत? तर टोमॅटो सॉस चालेल, चिंचेची चटणी चालेल किंवा अगदी दहीसुद्धा चालेल. दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि प्रत्येक सणालाच भजीच केली पाहिजेत असं काही नाही. आळूच्या पानांची ही गाठोडी नक्की करून पहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार.